ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. सच्चा कार्यकर्ता हा प्रत्येक चळवळीचा कणा असतो. पण आंबेडकरी जलसाकार व कलावंतांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी विचार समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जे कार्य केले आहे त्याला भारतीय इतिहासात नक्कीच तोड नाही. प्रबोधनाच्या चळवळीत फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार तळागाळातील जनतेला समजावेत म्हणून सर्वच शाहिरांनी आपल्या जलस्यातून कवनातून प्रयत्न केलेले आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, माझ्या 10 भाषणांपेक्षा शाहिरांनी रचलेलं आणि गायलेलं एक काव्य जे आहे, काव्य गीत जे आहे ते समाजामध्ये क्रांती घडवून आणू शकतं. अशा शब्दात स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहिरी परंपरेचे कौतुक करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तोंडून हे वाक्य येण्यासाठी ते शाहिरांचं तेवढं काम आहे. त्या कारण की एक शाहिराने जर डफ वाजवला किंवा ढोलकी वाजवली तर आपल्या परिसरात नव्हे तर पूर्ण समाजाचे लोक कार्यक्रम बघायला येतात. हजारो वर्षांची सांस्कृतिक गुलामगिरी इथल्या बहुजन समाजाने नाकारली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्रोह डोळ्यासमोर ठेवून महाकवी वामनदादा कर्डकांनी आपल्या लेखणीने जणू वादळच निर्माण केले. गरिबांचा रक्त किनारे, मजुरांचा रक्त किनारे, कष्टकर्त्यांचा रक्त किनारे, रक्त किनारे तारे तारे, रक्त किनारे तारे तारे वारे लोळणारा अरे एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो, अरे पैदा हो तो भीम का नर पैदा हो, पैदा हो तो भीम का नर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो, पैदा हो तो भीम का नर पैदा हो. मुर्दा म्हणूता मीच पाडला रे ग बाई मी भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची जगातली लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची. वामनदादांची गीतं मला खूप आवडतात. त्यातलं एक गीत मला खूप चांगलं वाटणारं जे गीत आहे ते चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, सोचितला चारा देत होता सारा, सोचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता
होता सारा, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, दगड गोटे खाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. शाहीर वामनदादा कर्डक यांनी जसे क्रांतिकारी गाणे लिहिले तसेच लोकगीतं सुद्धा लिहिलेत, की एका गरीब माणसाच्या मनाचं त्यांनी वर्णन केलंय, की बाबा तो एका माणसाची भांडवलदाराचीच घेऊ समजा, त्याची गाडी बघतो फियाट गाडी, त्या काळातली फियाट गाडीचा आता मर्सिडीज वगैरे आल्यात पण त्या काळात फियाट गाडी होती, तर त्याच्या मनातली इच्छा वामनदादा लिहितात. अरे दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का, अरे दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का, अग गग माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, ही बसली मनात काळजाच्या खानात, ही बसली मनात काळजाच्या खानात, आणि म्या थोडस रमाव नवतारुण्यपणात, म्या थोडस रमाव नवतारुण्यपणात, म्या थोडस रमाव नवतारुण्यपणात, अरे चांदण्या राती हिला जराशी फिरवून आणू का, अरे चांदण्या राती हिला जराशी फिरवून आणू का, अग ग माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. बोले किसन खरात वामनाच्या सुरात, बोले किसन खरात वामनाच्या सुरात, हिची काढू का वरात नाही लहानी उका घरात, हिची काढू का वरात नाही लहानी उका घरात, अरे हेच गाणं ह्या आशेनं असंच म्हणू का, अरे हेच गाणं ह्या आशेनं असंच म्हणू का, अग ग माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. वामनदादांचा आदर्श ठेवून अनेक शाहीर आपली प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहेत. महाराष्ट्राला बऱ्याच वर्षानंतर तळपदार शाहिरी वाणीने एका सावित्रीच्या लेकीने जागविले. कबीर कला मंचच्या निर्मितीने खैरलांजी हत्याकांडानंतर शीतल साठेंनी प्रबोधनासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित भावे, तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, एकाने हसावे एकाने रडावे, असे विश्व आता येथे ना उरावे.
वंदन मानसा करू वंदन मानसा वंदन मानसा वंदन मानसा वंदन मानसा गगनाला भिडणाऱ्या शीतलताईच्या शाहिरी आवाजाने अनेक प्रस्थापितांची झोप उडविली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विद्रोहाची वारस असणारी शीतलताई त्यांच्यामुळे प्रकाश झोतात. आम्हाला उमगलेले बाबासाहेब हे एकांगी नाहीत. जसं की आता चळवळीमध्ये म्हणजे दोन एक्स्ट्रीम टोकं झालेली आहेत. एक प्रवाह जो आहे तो फक्त जातीचा मुद्दा घेऊन बोलतोय, लढतोय, आणि दुसरा प्रवाह जो आहे तो फक्त वर्गीय चळवळ करतो. तर आम्हाला बाबासाहेब हे ह्या दोन्ही प्रवाहांचं एकत्रीकरण करणारे बाबासाहेब आम्हाला दिसतात, भावतात, आणि मग आम्ही आमच्या शाहिरीतून पण तेच बाबासाहेब म्हणतो. काय सांगू तुला माझ्या पिला रे, काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे, काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. वादळ जीवावरी उठलेल सार आकाश होत फाटलेल, त्या आकाशी बांधून झुला रे, त्या आकाशी बांधून झुला रे, तुला वादळात जन्म दिला रे, काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. वनव्यात होर पळलेली होती तुझी माता, वादळात उभा होता पिला तुझा जन्मदाता, त्याने धैर्य तरी दिले तिला रे, त्याने धैर्य तरी दिले तिला रे, तुला वादळात जन्म दिला रे, काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. ती शाहीर सचिन माळी आणि शीतलताई यांच्यावर अनेक आरोपही लावले गेले, परंतु आरोपांना घाबरेल ती सावित्रीची लेक उठली. घरादारावर आभाळ कोसळलं असतानाही शीतलताई देशभर परिवर्तनाचा संदेश शाहिरी जलसातून देत आहेत. त्या मनुवाद्याला ब्राह्मणवाद्याला भांडवल जाद्याला नडायला शिकावलं, असं भिडायला शिकावलं, आलं वादळ भीमाचं त्यानं लढायला शिकावलं, आलं वादळ भीमाचं रणी लढायला शिकवलं, आलं वादळ भीमाचं रणी लढायला शिकवलं, आलं वादळ भीमाचं रणी लढायला शिकवलं, आलं वादळ भीमाचं रणी लढायला शिकवलं. अरे त्या मनुवाद्याला भांडवल जाद्याला नडायला शिकवलं, त्या मनुवाद्याला भांडवल जाद्याला नडायला शिकवलं, असं भिडायला शिकवलं. नेटवर्कच्या जाळ्यात अडकलेल्या टेक्नोसॉवी पिढीतील युवक कधी शाहिरी लोकसंगीताकडे वळणार का, असा अनेकांना प्रश्न पडत असेल. याचं ठाम उत्तर नवोदित शाहीर प्रवीण खाडे. अग्नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लिहू टिळण मंजुळा, अग मंजुळा. ज्याने ज्याने माणसासाठी संघर्ष केला, इथल्या रूढी परंपरेवर घाव घातला, ते सगळे माझे प्रेरणास्त्रोत आहेत. त्याच्यात पहिलं शाहिरीमध्ये म्हणायचं झालं तर मग महात्मा ज्योतिबा फुले. पण मला जर तुम्ही विचाराल की तुमच्या चळवळीच्या सुरुवातीच्या आयुष्यात तुमचं प्रेरणास्त्रोत कोण होतं, असं जर विचाराल तर मला पहिल्यांदा कोण भेटला असेल तर ते सावित्रीबाई फुले भेटल्या 3 जानेवारीच्या निमित्तानं. आणि त्यांच्या जीवन कार्याची प्रेरणा घेत घेत आमचा आंतरजातीय विवाह झाला आणि पुढचं कार्य सुरू झालं. त्याच्यानंतर फुले भेटले, बाबासाहेब भेटले, अण्णाभाऊ साठे भेटले. असं हे सगळे प्रेरणास्त्रोत. माझे प्रेरणास्त्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण त्यांच्यामुळेच मला समाज काय आहे, समाज रचना काय आहे, व्यवस्था काय आहे,
क्रांती काय आहे, क्रांतिकारक कोण आहेत, क्रांती कशी केली जाते, परिवर्तन कसं केलं जातं, सगळं म्हणजे जे काय ज्ञान मिळालं ते एक आणि एकच स्रोत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझे प्रेरणा स्रोत कोण हा एक ऑब्वियस प्रश्न आहे आणि त्याचं ऑब्वियस उत्तरही आहे. नन अदर दॅन माझे बाबा लोकशाहीर विठ्ठल गंगाराम उमप. बाबांना मी लहानपणापासून ऐकत आलो, बघत आलो. त्यांची कला, त्यांची शाहिरी, त्यांचे आंबेडकरी जलसे आणि ज्या तन्मयतेने पैशाचा विचार न करता तन मन धनाने आंबेडकरी चळवळीमध्ये उतरलेला हा माणूस आम्ही बघितला. एवढं मोठं कुटुंब सांभाळायचं पण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी कधी प्रतारणा केली नाही आणि ते संस्कार आमच्यावरती लहानपणापासून होत गेले. त्यामुळे आजही जेव्हा आम्ही मागे वळून बघतो तेव्हा बाबांची सावली अजूनही आमच्या मागे आहे आणि त्या सावलीच्या छायेमध्ये आम्ही अजूनही वावरतो आहोत आणि आम्हाला ती नेहमी आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला सांगत असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांशी कधी तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका आणि प्रबोधन करा. मनोरंजन तर आहेच पण त्याच्याबरोबर जास्तीत जास्त प्रबोधन करा. हे आम्ही लोकशाहीर विठ्ठल उमपांकडनं शिकलो आणि तेच आमचे प्रेरणास्रोत. शाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकरी विचार गायले, लिहिले. त्यासोबतच महाराष्ट्राची लोककला जपली, वाढवली. निष्ठेचा, स्वाभिमानाचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय. आकाशवाणीच्या कलाकारांमध्ये त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. कामगार सभासारखे कार्यक्रम त्यांनी अक्षरशः दणानून सोडले. पोवाडे, कोळीगीत, आंबेडकर गीत गाऊन त्यांनी लोकगीताच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरात कोरलं आहे. अनेक संकट मजवर कोसळली असं महाराष्ट्रात गाजलेलं वादग्रस्त गाणं शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक धोरणासाठी हिंदू धर्मात आम्हाला स्थान नाही. जो धर्म माणसाला माणूस म्हणून जुमानीत नाही तो धर्म काय कामाचा. आज तागायत आमचा माणूस छळ केला, आमच्यावर अंधश्रद्धा लादली, आमच्या सावलीचा ज्यांना विचार झाला तो धर्म काय कामाचा. आम्हाला सुख शांतीचा, समानतेचा, बंधुभावाचा धर्म हवा आहे. मानवतेच्या धर्माची नितांत गरज आहे. बंधूनो, मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, हिंदू म्हणून मरणार नाही. सार्थ गोष्ट ऐका हो भीम घोषणाची, मी हिंदू धर्मात मरणार नाही. कविवर्य हरेंद्र जाधव यांच्या समर्थ लेखणीतनं आलेलं पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा हे माझं अत्यंत जिव्हाळ्याचं गीत. बाबांनी ते गायलं होतं आणि अजरामर केलं, ते मी सादर करेन. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, रान माळसता भीमाने देह इथे झिजविला, शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला, बहरली कणस इमानी माणस, बहरली कणस इमानी माणस, नाचतो जोंधळा, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, हा माझ्या भीमरायाचा मळा, हा माझ्या भीमरायाचा मळा. महाराष्ट्राचे लोकशाहीर, प्रचंड लोकप्रिय असणारे शाहीर संभाजी भगत. कौन है ये लोग? ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, ये हिटलर के साथी, जनाजों के बराती,
पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति। और इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई। इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई। इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई। गलती करोगे आहे भरोगे, चल गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना झरीला भाई। चोर चिट्टर बैठे हैं भाई, यहाँ नहीं, यहाँ बहुत अच्छे लोग बैठे हैं, कहीं और। चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई। चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई। चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई। कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कहाँ बैठे हैं? जोर से, ये मेरे से बात करो भाई। दिस इज नॉट, ये सॉन्ग नहीं है, ये कुछ गाना नहीं है, ये अपना स्टाईल है, अपना ही सही। और ये बीच बीच में जा वो करता हूँ। हा व्यक्ती केवळ गाणेच गात नाही, तर त्या गाण्यातून विचारही गात असतो। आंबेडकरी साहित्याला नवा आयाम देण्याचं महत्त्वाचं काम संभादादांनी केलंय। लोगों को बाहर निकालना, इसके लिए वो म्यूजिक तो बहुत है ना भाई। लता भाई का मैंने बोला बहुत अच्छा म्यूजिक है, अरे गाओ, वो आवाज अच्छा है, ठीक है, अच्छा है, तो वो सुनो। लेकिन अभी दिस इज, हमारे साथ में बात करो, डूबो मत। इसके लिए बोलता है मतलब है भाई, लाइव पे आ जाओ। चोर चिट्टर, चल चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई। चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई। चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई। कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, भाई लोग कहाँ बैठे हैं? कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, और कुछ बम्बई में बैठे हैं भाई। कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई। कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई। लोकसभा में बैठे हैं भाई, लोकसभा में बैठे हैं भाई, विधानसभा में बैठे हैं भाई। लोकसभा में बैठे हैं भाई, विधानसभा में बैठे हैं भाई। लोकसभा में बैठे हैं भाई, विधानसभा में बैठे हैं भाई। भजन भारत माता का है भाई, पूजन भारत माता का है भाई। बड़े जोर से चला है भाई, बड़े शोर से चला है भाई। नारा देशी का चला है भाई, धंधा विदेशी चला है भाई। नारा देशी का चला है भाई, धंधा विदेशी चला है भाई। नारा देशी का चला है भाई, धंधा विदेशी चला है भाई। खोल खोल के बैठे है भाई, मोल माता का लगा के भाई। खुले भाव से बेचा है भाई, भारत माता को बेचा है भाई। खुले भाव से बेचा है भाई, भारत माता को बेचा है भाई। खुले भाव से बेचा है भाई, भारत माता को बेचा है भाई। ये माता खड़ी है ओपन मार्केट में, ये माता खड़ी है ओपन मार्केट में। दिल्ली से दलाली चली है भाई। अरे धंधा राष्ट्रवाद का रे भाई, पेट्रोटिज्म, धंधा राष्ट्रवाद का रे भाई। चंदा डॉलर में लेते हैं भाई, धंधा राष्ट्रवाद का रे भाई। चंदा डॉलर में लेते हैं भाई, धंधा राष्ट्रवाद का रे भाई। चंदा डॉलर में लेते हैं भाई। कैसे स्वयं सेवक है रे भाई, कैसे स्वयं सेवक है रे भाई। सेवा स्वयं की चली है भाई। कैसे स्वयं सेवक है रे भाई, सेवा स्वयं की चली है भाई। कैसे स्वयं सेवक है रे भाई, सेवा स्वयं की चली है भाई। रथ राम का सजाया भाई, रथ राम का सजाया भाई। गेम देश का बजाया भाई, रथ राम का सजाया भाई। गेम देश का बजाया भाई, रथ राम का सजाया भाई। गेम देश का बजाया भाई। टिपर शूटर गेमर, ये टिपर शूटर गेमर। इतिहास इनका खोलो, ये इनसा के कसाई। खुलेआम सबको बोलो। अरे जाननी 48 साली गांधीजींना मारलं, ये टिपर शूटर गेमर है सब, ये नथुरामी लोग है। और अभी हमारे डॉक्टर दाभोलकर को मारा, अभी हमारे अन्ना को मारा, पानसरे को, हमारे अन्ना। ये टिपर शूटर गेमर,
ये टिपर शूटर गेमर इतिहास इनका खोलो, ये इनसा के कसाई खुलेआम सबको बोलो। दुनिया के हर कोने में खोले है कत्ल खाने, ये धर्म अलग लगते पर एक कारनामे, ये धर्म अलग लगते पर एक कारनामे, ये धर्म अलग लगते पर एक कारनामे। धर्म से क्या मतलब, भक्ति से क्या है मतलब, भगवान गद्दी इनकी इन्हें सत्ता से है मतलब, भगवान गद्दी इनकी इन्हें सत्ता से है मतलब, भगवान गद्दी इनकी इन्हें सत्ता से है मतलब। बच्चे बचाना, बस्ती बचाना, प्यारा भारत इनसे बचाना। अरे इनसे नोट तो लेना रे भाई, इनसे नोट तो लेना रे भाई, पर इनको वोट ना देना रे भाई। संभादादांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीचे युवक घडत आहेत, जे अभिमानाने सांगतात, आमचं शाहिरी घराणं हे भगत घराणं आहे। पहाटाच्या गपारी कोणी नव्यानं गाणं गातो, अन नव्यानं गाणं गातो। धक्का चावडीला देतो ग माझे माई, 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 धक्का चावडीला देतो ग माझे माई। मीरा उमप माता पित्यांच्या सोबत भजनाची जोड करता करता गाण्याची गोडी लागली। पायी पंढरीची वारी करत असताना छोट्याशा मीराने मोठ्या हिमतीने आपल्या कलेचं सादरीकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपुढे केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आणि धोंडीदास महाराजांचा सामना होता, पण त्यावेळेस मांगा मारला मंदिरात जायची हीच परवानगी नव्हती त्या टायमाला। पण गावात भिक्षा केली आणि एका लिंबाच्या झाडाखाली झोपले माझे आई वडील, त्यांची खंजिरी ऐकली। आता मला थोडं थोडं येतंय आणि ती जास्त ऐकायला मिळाली, डायरेक्ट त्यांच्याजवळ, बाबा मी एक भारुड म्हणू? बेटा कोणाची आहे? मला भाजनावाल्याची। मी कशाला म्हणू, मांगाची का माराची? काय म्हणणार तू? मला भारुड। कोणतं भारुड येतं तुला? मला दिहावाला राठ। माझा राहट ग साजनी गाऊ चौघी जणी, माझा राहट ग साजनी गाऊ चौघी जणी, माझा राहट ग साजनी गाऊ चौघी जणी। माझ्या राहटाचा काना मला चौघी जणी सुना, तुम्ही शेत का ग जाईना, कवळा हुरडा का ग खायना, मला पिशा का ग आणि ना ग साजनी गाऊ चौघी जणी, माझा राहट ग साजनी गाऊ चौघी। हा राहट त्यांच्या पुढे सादर केला। तशा काळामध्ये मला 21 रुपये बक्षीस दिले आणि ही खंजिरी त्यांच्यावली माझ्या बक्षीस म्हणून भेट दिली। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ते जनमानसांपर्यंत आपल्या शाहिरी अंदाजात पोहोचवत आहेत। आपल्या मधले काय गेले मंडळी? वरीवरीची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे, वरीवरीची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुझाच मोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुझाच मोळी भीमा तुझ्यामुळे।
पुरुषा मागे एक स्त्री असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे पण त्यांची पत्नी रमाबाई धैर्याने व खंबीरपणे अनेक संकटांवर मात करून उभ्या राहिल्या. माझ्या भीमाच्या नावाचा धम्मरक्षित रणदिवे आपल्या यलगार संघासोबत महाराष्ट्रभर फिरून जनजागृतीचं जागरण घालत आहेत. या देशाला घडवलेला आहे, या देशाला नटवलेला आहे, या देशाला सजवलेला आहे. जातीची कीड या देशाला लागली आणि देशाचं वाटुळ झालं. पण माझ्या फुले शाहू आंबेडकरांना माझ्या शिवरायाने काय केलं? अवजातीला पातीला इशारी नीतीला, अवजातीला पातीला इशारी नीतीला बाजूला हटवलं. अवजातीला पातीला इशारी नीतीला बाजूला हटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी शाहू आंबेडकरांनी
शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवलं. शाहूंनी फुल्यांनी आंबेडकरांनी या देशाला जग बदल जग बदल जग बदल घालून घाव सांगून गेले आम्हा भीमराव सांगून गेले आम्हा भीमराव सांगून गेले आम्हा भीमराव. ना झुकला ना नमला साठा मराहिला ना झुकला ना नमला साठा मराहिला. मी असा भीमराना सरदार पाहिला. मी असा भीमराना सरदार पाहिला. मी असा भीमराना सरदार पाहिला. शिवापरी भीम माझा जेव्हा गरजला रे जेव्हा गरजला रे भीम जेव्हा गरजला रे हात धुवून गेले वैरी भीमाचे सारे. हात धुवून गेले वैरी भीमाचे सारे. अग्नीचा भडका मी असा ज्वाल पाहिला. अग्नीचा भडका मी असा ज्वाल पाहिला. मी असं भीमराना सरदार मी असा भीमराना सरदार पाहिला. मी असा भीमराना सरदार पाहिला. भीमा पुढे चुकले भले भले विलंदन. भीमा पुढे चुकले भले भले विलंदन. असो ज्ञानिवंत किया सतोषी कर. असो ज्ञानिवंत किया सतोषी कर. ते धन का मोड मन का साराव घालीला. ते धन का मोड मन का साराव घालीला. मी असा भीमराना सरदार पाहिला. मी असा भीमराना सरदार पाहिला. मी असा भीमराना सरदार पाहिला. लागला करायला लागला करायला झुकून सलाम पुन्हा. लागला करायला झुकून सलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. भीमा तुझा बाळ आता झालं रे गुलाम. लागला करायला झुकून सलाम पुन्हा. लागला करायला झुकून सलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम. तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली. तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली. तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली. सिंहावानी डरकाळीची बंद आरोळी झाली. सिंहावानी डरकाळीची बंद आरोळी झाली. सिंहावानी डरकाळीची बंद आरोळी झाली. कावळे कालचे कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा.
भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. समस्त आंबेडकरी जनतेच्या मनामनात आपलं प्रबळ स्थान बनविणाऱ्या शाहिरांना आमचा मानाचा जय भीम.